मॉर्निंग छेरू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अच्छा खाली तू ठेवलाय का? आधी हळद लावायची कधी पण आपण काय म्हणतो हळद कुंकू. अक्षय तृतीया होती म्हणून मग मी रुपालीला हळद कुंकू वगैरे लावलं आणि म्हटलं चला आता आपण उंबऱ्याचं हळदीने लेपन करू. तर आपण जेव्हा काही शुभ दिवस असतो, कुठला सणवार असतो, तेव्हा आपण आपल्या उंबऱ्याला हळदीने लेपन करत असतो नाही का. पण आता जवळजवळ 4-4.5 महिने झाले जसं माझं ऑपरेशन झालं, माझ्या उंबऱ्याला लेपन केलेलं नाही, कारण की मला असं बसणं अलाउड नाही. पण मी विचार केला की आपण थोडं काळजीपूर्वक बसून उंबऱ्याची आपण पूजा केली पाहिजे. तर मी इथे हळदीचं लेपन तयार करण्यासाठी हळद, त्यानंतर चंदन आणि गुलाबजल, असं कापूर, असं 4 वस्तू एकत्र मिश्रण त्यांचं तयार केलं आणि अशा पद्धतीने ते मी उंबऱ्याला लावून घेते. आणि मला नंतर असं वाटलं की रुपालीकडून आपण हे करून घेऊ शकत होतो, परंतु कसं सणाचा दिवस आणि तिने माझ्यासमोर करुणा राहते, तिच्याकडेही काम पकडलं आहे आणि तिला बिचारीला कामं आवरून लवकर घरी जायचं आहे. मी सांगितलं असतं तर तिने केलंच असतं नो डाऊट, पण तेच किंमतीचा खूप सगळा वेळ गेला असता. म्हणून मम्मी म्हटलं जाऊ दे आपणच काळजीपूर्वक करून घेऊ. तर इथे मी उंबऱ्याला हळदीचं छान असं लेपन करून घेतलं आणि नंतर पुढे तुम्ही बघालच शेरू महाराज असा मला त्रास देत होता. त्याला असं वाटत होतं की हिचं काय चाललं आहे. इथे जवळपासच तो खेळतो आहे, हॉलमध्येच तो आहे. एकदा मी लेपन करून घेतलं आणि मग नंतर कुयरी बाहेर घेऊन गेली आणि कुंकवाने मग दोन्ही बाजूला मी स्वस्तिक करते. तर ती ओली हळद सगळी त्याच्या अंगाला लागली असती, पायांना लागली असती, एकदा तो असा पांढरा शुभ्र. परंतु त्याला ते खूप हे वाटत होतं की हे काय चाललं आहे बुवा नाही का, क्युरियासिटी. ते बघा बिचाऱ्याला मला असं बागे ढकलावं लागलं. तर इतका त्रास देत होता तो. शेवटी मी त्याला मध्ये करून दिलं आणि दरवाजा लोटून घेतला. तो मला स्वस्तिकच काढू देत नव्हता. तरीसुद्धा तुम्हाला आतमधलं दिसेल बघा, कॅमेरा मी आतमध्ये लावला आहे. तर दाराच्या तिथेच आतून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा इथे तर मी त्याला उचलून घेतलेलं आहे आणि इथे मी स्वस्तिक काढते. आणि हे बघा दार ओढून घेतल्यानंतरही मी 2 मिनटं फक्त त्या खेळण्याकडे गेला, परत दाराकडे येऊन उभं राहिला आणि दार उघडण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हाही आम्ही कोणी घराबाहेर पडतो त्याचं लक्षच असतं. तर म्हणजे असं आपण म्हणतो ना, नजर चुकवून काही सेकंदात तो उंबरा ओलांडून बाहेर पळतो. पण भीती वाटते कुठे चढून गेला. एक तर आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या घरी खूप दुर्घटना घडली होती. त्यांच्या कॅटने 12व्या मजल्यावरून पडून त्याची डेथ झाली होती आणि ते मला माहिती. त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. तो बाहेर जायचा त्याने प्रयत्न केला की मला अक्षरशः असं वाटतं की बापरे आता काय होईल, कारण की त्याला काही कळत नाही. तो कधी कधी नॉर्मली चालतो आणि कधी कधी एकदम अशा मोठ्याने जंप घ्यायला लागतो, पळतो. तर खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सॉरी, तू अशी कळते ना माऊ, तुला अशी कळते चू खाली पडून जाते. बाहेर पडायचे असते तुला. कुठे जायचे हल्दीचे पाय होऊन गेले बघ, हल्दीचे पाय होऊन गेले, हल्दीचे पाय. हे बघा इथे मी अक्षय कलश भरलेला आहे. मी बासमती तांदूळ घेतले, ते कसे तुटलेले नसतात, अख्खे असतात नाही का. आणि मग त्याच्यावरती मी हळद, लवंगा, वेलची, त्यानंतर कवडी, चांदीची चैन आणि नाणे असं सगळं ठेवून हा कलश भरला. आणि त्या फुलवाल्या ताईंना मी फोन केला होता, परंतु त्या गावाला गेलेल्या आहे. तर त्या बोलल्या मी 27 तारखेपासून तुम्हाला फूल देईल. तर एवढा मोठा दिवस असून आता माझी मजबुरी, मी एकटीचे कुठे जाऊ शकत नाही फुलं घ्यायला. तर बिना फुलांची छान अशी पूजा. तर आज अक्षय तृतीया असल्यामुळे पुरणाचा स्वयंपाक आहे. तर इथे गूळ घालून पुरण तयार करून ठेवलं. त्याचबरोबर इथे भज्यांचं पीठ देखील कालवलेलं आहे आणि इथे सार देखील उकळायला ठेवलेला आहे. साराचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे. अजून उकळू द्यायचा आहे त्याला, एकदम मंद आचेवर ठेवला आहे मी. आणि आता मी बाकीचं करून घेते. माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा आलेला आहे, माझा अवतार बघा.
हाय शुभ्रनी. काय तू पण हा ना ग अगं संध्याकाळी लावायचं ना हा. नाही ना आज हे आहे ना माता लावायचा मी नाही लावला आता. काय असं शुभ दिवस असला की लावायचा. तुला माहिती आमच्याकडे काय झाली मग बाई त्याच्यासाठी तर आला तो. शुभ्रणीला हॅपी होऊन जाईल. मग त्याच्यासाठी तर आला. मला वाटलं मला मागच्या वेळेस विचारत होता ना तुमच्याकडे भेट आहे का. अर्धा रात्री येऊन चढतो अंगावर. मग त्याला हो, पिझ्झा तो- ठेवा तू. नाही पिझ्झा ठेवायचं पण त्याला पहिले मला गरम झालं. पिझ्झा ठेवायचं ना कुठे. त्या रूम मध्ये होते शेजारच्या या आहे मग मी गेल्यानंतर पहिले. आणि इथे माझी मैत्रीण शिल्पा आणि आमचा शुभ्रनील आलेला आहे. हाय शुभ्रनील. आणि शुभ्रनीलला आता छान वाटतंय की आमच्याकडे शेर आहे ना शिबू. शुभ्रनीलकडे पण पोपट आहे. तर चला आता मी राहिलेली कामं पटपट करून घेते. केस पण झाले मीच पुरण करायचं फक्त तिला पोळ्या करायला लावल्या. एकदा तर म्हणे नाही मी पुरणाचा स्वयंपाक नाही करत म्हणत आहे. अगं म्हणा पैसे घे ना म्हणा बाई आम्ही तुला तिचं म्हणणं बरोबर आहे. आता सणाच्या दिवशी ती जेवढी स्वयंपाकाचे काम आहे प्रत्येक जण जर पुरण करेल मग तिला स्वतः कोण आलं शेरू. शुभ्रनील दादा आला शेरूला भेटायला. तू बाई तिथे जगता येत नाही. शुभू आला. कंटाळा असेल तो. कोण झाला असेल शुभू तो खेळ. अगं मी प्रतीक असल्यावर तरी त्याला तो नाही म्हणणार. सोसायटीचे 3-4 पोरं आहे येत म्हणते त्याला भेटायला. पोरं नाही मुली मुलं. तू असे उन्हाळ्याचे पदार्थ करत असते का गं. मी वडेच केले थोडे पावसात फक्त. हा वडे केले फर्स्ट टाइम केले मी वडे फर्स्ट टाइम म्हणजे नाही करते मी ते आईकडे जायची ना माझ्या आईकडे फर्स्ट टाइम केले असं. म्हणजे माझ्या घरी मी स्वतः एकटीने फर्स्ट टाइम केले नाही तर माझ्या इकडे तर मीच करायची म्हणा की फक्त नावाला राहायची फक्त बाकी सगळं दळून आणा सगळं करा आपण बसल्या बसल्या तोडायची तेवढी बाकी सगळं मीच करायची. कुरड्या पापड वडे सगळं सगळं माझ्याच भोपांडी राहायचं. स्वतः नाही करत का प्रियंकासाठी असं. नाही नाही तर मला नाही होत एकटीला एवढं सगळं. हा. म्हणजे कसं मला घरात ते सगळे कामं बघायचे मला शॉप बघायचं मला जॉब बघायचा हो ना. प्लस हे सगळं बरं करल पण मला मदत पाहिजे ना गं. मग आणि ते काय एकटीचं काम आहे का. नाही रे. माझ्याच्याने आता नाही होते ती कुठल्या म्हणजे कसं काय म्हणते त्या गोष्टी करायला मदतच मग पाहिजे. 2 हाताचा आणि 6 हाताचा फरक पडतो अगं. मग. मी ते आणि पावसाळ्यात आजकाल काय सगळं विकत मिळतं ना. विकत मी त्याने पोरं खाती पण नाही माझं तसं 2-2 वर्षाचं पडलेलं आहे पापड्या आणि पोळ्या आणि ते. हा ना. मग आता वडापाव तर सुद्धा खात नाही शुभू जास्त शुभूला आवडायचा तर तोही खात नाही. दीदी चिरू पण एवढंच खाते काय करते मग पडून राहण्यापेक्षा तर हा, नंतर मग काय. मला बी जसं मिलिंदचं लग्न झालं ना हा. आईने कुड्या करणं बरं केलं. म्हणजे आई तिच्या ज्योतीच्या आई आता खेड्यावर कसं मिळून जातं सगळं. मग तिथं मिळतं आणि बाहेर लगेच बाया येतात येतात मदतीला. एकमेकीला मदतीला. मग? मग ज्योतीला तिच्या आईच कुरड्या द्यायची. मग त्यातूनच मला 5-25 दिला. माझं वर्ष निघून जातं. मग काय तर आपण थोडी ना तो ऑइली खातो. हा. आणि आता पण मी सांगोड्याला तिकडे जा रे. अन्नपूर्णा राहत असताना माझ्याकडे एक मुलगी कामाला होती पोळ्याची. हा. मग तिला सांगितलं सांगोड्याला छान पापड मिळतात ना. हा. पैसे पाठवले जीपे केले. म्हटलं 100 नागलीचे पापड हा. आणि उडदाचे 2 किलो पापड. काय किलो येणारे घेऊन पैसे पाठवून दिले होते मी तिला. काय किलो उडदाचे 250 आणि ते नागलीचे जे पापड आहे ते 700 रुपयाचे 100. मग ए 500. मग महाग पडली ना ग नागलीची 100. हो, नाही पण ते एवढं स्वस्त मिळतं. अर्ध्या किमतीत मिळतं डायरेक्ट. पण ते म्हणजे गावाकडचे पापड म्हणजे 1 नंबर. मग 700 रुपयाची 100 असं जास्त नाही वाटत तुला. महाग आहे असं हा वाटलं ना महाग. पण मग काय आता किलोला नागलीचे पापड आणि रस खायला खूप आवडतो. म्हणजे चिरूला पण नागलीचे पापड आवडतात. हा. आपल्याकडं 500 का 550 रुपये उडदाचे ग. काय? 500 का 550 रुपये उडदाचे पापड आहे किलो. किलो? हो अगं मी त्या दिवशी 280 रुपयाचे अर्धा किलो आणले ना. मग मला उडदाचे स्वस्त पडले. म्हणजे मला तर कशाचंच भाव माहित नाही. मला कळलंच बी नव्हतं हिला. नाही मग ते उडदाचे 700 असेल आणि नागली नाही 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 नागलीचे 100 700 उडदाचे 500 2 किलो. हे मग चांगले पडले ना ग. हा का ती कोणी येणार आहे आता 2-4 दिवसांनी. कुठं राहते ती. ती सांगोड्याला मी आमचा तुला राहत होते ना गावी हा. तेव्हा माझ्याकडे ती कामाला होती. ते मागे 1-2 वेळेस सांगोड्यावरून आणले होते ना पापड करून. हा. खूप भारी. त्याला बरेच वर्ष झाले आता मी नाशिकला राहत असताना बघ ग्रीन सिटी. हा खूप भारी पापड भेटले होते. काय ना बेटा तू काय शेरू
शेरू काही करू नाही त्याला थकला का काय काय माहिती. सकाळचा उठलाय आज, झोपलाच नाही. पण त्याला झोप आली असेल आता. नाही तर खूप खेळतो, खेळायला लागला. त्या मुलींनी आणलं होतं सोसायटीमध्ये आहे ना, त्या मुलींनी आणलं होतं भेटायला. याच्यापेक्षा मोठी हा मोठी होती. इथं ही बघा मैत्रिणीला विले पोळ्या करायला लावून दिलेला आहे आणि तिने छान पोळी केली, याचाच तिला खूप आनंद होतोय. मस्तपैकी टम्म फुगली होती ती. देव माझ्या तिकडे आहे आणि देवांच्या तिथे नाही मांडली पाहिजे, परंतु आता शेरू आहे. देवाचं पाठ तिथे संपल्यानंतर मग मी इथे चौरंग ठेवला. सोनाली ताईंचा चेहरा मी दक्षिण दिशेला केलेला आहे आणि मोठ्या याची, त्याला केळी म्हणतात, त्याची पूजा करायला हवी होती, परंतु घरामध्ये मी एकटीच होते, प्रतीक नाही, प्रशांतजी नाही. आणि मग जेही माझ्याकडे मातीचं माठ होता तो मी ठेवला, छोटंसं मडकं जे मी नवरात्रीमध्ये वापरलं होतं. तर आपली श्रद्धा भक्तीने आपण पूजा करणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे इथे जेवणाचं ताट ठेवलेलं आहे, ज्याच्यात पुरणपोळी, आंबारस आणि सार भात, कुरडई, पापड, भजे. आता माझी मैत्रीण मला म्हटली की आंबा ठेवायचा असतो, पण मला खरंच लक्षात राहिलं नाही, तर मी भोळ्या भक्तिभावाने ही पूजा केली आणि मला पूर्ण विश्वास आहे की सोनाली ताई माझ्या मैत्रिणीच्या रूपात येऊन जेवण करून जातील. त्यांना असं लावायचं ना, बोटाने लावायचं. इथं बघ आपण जे गेलेले असतात ना, त्यांना हे पहिल्या बोटाने लावायचं. मी तर देवांना बोटा नाही. सगळं माहिती ग. मग पहिल्या बोटाने करायचं, त्याच्याने स्वागन होती ना ती. आणि आपल्याला लावायचं झालं ना स्वतःला, हे बघ आपल्या स्वतःला लावायचं असतं की आपल्याला ह्या बोटाने लावायचं नाही, आपल्या स्वतःला याने लावायचं, गेलेल्या माणसांना याने लावायचं, देवाला याने लावायचं, आणि ज्यांना ओवाळायचं वगैरे असतं ना त्यांनी अंगठ्याने. अरे मावशी पूजा करते मम्माची. आणि असं घ्यायचं आता. जय बाप्पा करत नाही मला, जय जय बाप्पा. बिचारीला हातात पत्रीला चुकलं काय असेल त्याच्यातून तो माफ करा, तिला थँक्यू. किचन मध्ये बसते की हॉलमध्ये? बसू ना किचन मध्ये, तू पण बैस ना. नाही तू माझं घेऊ द्या, मम्मी पण बसेल वाटलं बसेल. याला नाही ना गं, तसं त्यांनी हॉलमध्ये देते ना. बसेल तो माझ्यासोबत. तू पण बस. बसू का आपण तिघं पण? थांब जरा. झालाय ना स्वयंपाक ऑलरेडी? हो याला मध्ये मग सोडून बसू ना आपण. अगं मला जमिनीवर बसायचं तर बसतो मी. हा तू चेअरवर बैस ना. स्वामी बेल्ट मध्ये. पण साडी घातली तू, शूटिंग घेतली. अरे ह्या बोटाने लाव ना मला, ह्या बोटाने लाव ना. अच्छा सोनाली ताई. खूपच उदळलं. हे बघ, मन लावून जेव, वाटल्यास रात्री जेवू नको, पण आता छान 3-4 पोळ्या पण मस्त जेवण कर. आणि शुगर वाढू दे माझी. एक दिवसाने काही नाही, गुळ टाकलाय नावर. शुगरची पण वाढतीच की. कर पण बेटा, तुला डायनिंग टेबलवर देते का त्याला टिपॉयवर, त्याला जेवू दे ना मग. चिलूचा डबा नीट धरून न्या, सांडवू नका. तिला सांगा मावशीने तुला सगळं खाऊन घ्यायला लावलं बरं का शुभ्रनील. माझा निरोप दे चिलूला. तिला म्हणा तुला मावशीने हे सगळं फिनिश करायला लावलं म्हणा. गरम गरम भजे काढून दिले. तुम्ही काय 10 मिनिटात पोचून जाल ना घरी? 15 मिनिटात आलो आम्ही. तुला काही स्कार्फ आहे का डोक्याला बांधायला? अगं आहे, स्टोर आहे, पण हे नाही ना गं. हेल्मेट लावत. हेल्मेटही विसरले, सनकोटही विसरले. महत्वाचं आहे, हेल्मेट जाऊ दे. सनकोट विसरले. फक्त तो उभा डबा नको आडवा होऊ देऊ. त्याच्यात कसं पातळ पातळ आहे. रस सार सांडायला नको. हे बघ त्याची बेलची क्लिप बघ, त्याच्या तोंडात जाईल असं नको ठेवू. लक्ष दे त्याच्या. आता पुष्कळ संध्याकाळचे 8 वाजलेले. ॲक्च्युली ज्यावेळेस सकाळी मी आंघोळ केली ना, तर तेव्हा मला वाटलं की साडी घालावी, परंतु मी नाही घातली कारण की लेट झालं होतं. जसं की शेरू पहाटे येतो, आपल्या बेडवर येतो आणि मग माझी झोप मोडते. मग मला काही केलं झोप लागत नाही. त्याच्यामुळे प्रतीक नसला तर त्याला बिचारायला एकटं झोपायला योग्य नाही वाटत, म्हणून मी त्याच्या रूममध्ये झोपते. तर त्यांनी माझी खूप झोप डिस्टर्ब केली होती, म्हणून मी उशिरा उठली आणि सवाष्ण जेवू घालायची, म्हणजे ते 12-12:30च्या आत व्हायला हवं, पूजा विधी वगैरे. तर मी विचार केला की पुरणाचा स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर मग साडी घालू. परंतु लकीली चला माझी मैत्रिणीला बोलवलं होतं, तर ती पण लवकर आली. मला वाटलं वेळेवर येते की नाही, पण ती 11-11:15 आली. तर छान वाटलं मला. पोळ्या तिनेच केल्या, 2-4 तिने केल्या, मग बाकीच्या नंतर मी केल्या.
तर मग साडी घालायचा राहूनच गेला. मग मी म्हटलं चला जाऊ द्या. इवन मी रोजच्या देवांची पूजा केली, बाकी काही सकाळी नाही केलं. परंतु मग मी आत्ता संध्याकाळी 16 वेळेस श्रीसूक्त मंत्र वगैरे माळ जप ते सगळं 16 वेळेस मंत्र जपले, माळ जप केला, सगळं केलं. आणि त्याच्यानंतर आता आज सकाळी पुरणाचा स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे एक पुरणाची पोळी आणि 2 वाट्या मस्तपैकी हापूस आंब्यांचा रस मी खाल्ला. माझं जेवण वगैरे झालं आहे. तर काल मी शेरूला खाली गणपतीच्या मंदिरात घेऊन गेले होते, आई आणि मी होतो. तर त्याने काही त्रास नाही दिला, उडी मारण्याचा प्रयत्न वगैरे काही केला नाही. तर आत्ताही मला असं वाटतं की गणपती बाप्पाच्या दर्शनाला जावं आणि त्याला पण घेऊन जावं. सारखा झोपतोय, दिवसा झोपा काढतो आणि रात्री मग मला तो त्रास देतो. तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करेन. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. हे बघा मी इथे सोफ्यावर बसली ना, माझ्या समोर बघा सेंटर टेबलवर गाठ डोळे बंद करून गाठ झोपलाय मस्तपैकी. त्याला आता जबरदस्ती घेऊन जाते उठल्यावर खाली. हे बघा शेरू नुसते वाढवेच नाही करत तर मला बेडशीट लावायला मदत करते. उतर शेरू, खाली उतर, तिकडे जा, आपल्याला बेडशीट लावायचं आहे ना, उतर बाळा. शेरू, अरे मी बेड ओढलाय बाहेर. ए बाळा, आय उतर. नाही असं चल खाली उतर, खाली उतर खाली.